नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचा संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवनाबद्दल। त्यांची कहाणी मेलोडी टॉफी इतकी गोड नाहीये, पण संघर्ष, मेहनत आणि जिद्दीने भरलेली आहे। सध्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इटली दौऱ्यामुळे मोदी आणि मेलोनी यांची जोडी सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाली। मीम्स, मेलोडी व्हिडिओ आणि सोशल मीडिया पोस्टमुळे सर्वत्र त्यांच्याच बद्दल चर्चा सुरू आहे। पण या चर्चेमागे जॉर्जिया मेलोनी यांचा खरा जीवन प्रवास काय आहे, आज आपण हे सगळं जाणून घेणार आहोत। लहानपणापासून ते इटलीच्या पंतप्रधान पदापर्यंतचा संपूर्ण संघर्ष। नमस्कार, मी प्रियांका पालकर आणि तुम्ही सगळे पाहत आहात द फ्रीडम कॉलम। जॉर्जिया मेलोनी यांचा जन्म 15 जानेवारी 1977 रोजी इटलीची राजधानी रोम येथे झाला। त्यांचे कुटुंब मध्यमवर्गीय होते। त्यांचे वडील टॅक्स सल्लागार होते। मात्र त्यांच्या जन्माच्या काळातच आई वडिलांचे मतभेद सुरू होते आणि याचमुळे त्यांच्या आईने गर्भपाताचा विचारही केला होता। पण त्या काळात म्हणजेच 1978 मध्ये इटलीमध्ये गर्भपात कायदेशीर नव्हता, त्यामुळे त्यांनी जॉर्जियाला जन्म देण्याचा निर्णय घेतला। यानंतर काही काळातच त्यांच्या वडिलांनी कुटुंब सोडले आणि ते दुसऱ्या बेटावर जाऊन नवीन आयुष्य सुरू करून तिथे राहू लागले। जॉर्जिया आणि त्यांची आई, त्यांची लहान बहीण यांना त्यांनी एकटं सोडलं। वयाच्या 21 वर्षांपर्यंत वडिलांशी थोडाफार संपर्क होता, पण त्यानंतर तो संपर्कही पूर्णपणे तुटला। आईने एकटीने दोन्ही मुलींचे संगोपन केले। घरची आर्थिक परिस्थिती खूपच कठीण होती। आईला अनेक छोटी छोटी कामे करावी लागली। लहानपणापासूनच जॉर्जियाला पुरुष प्रधान समाजात खूप जास्त संघर्ष करावा लागला। त्या स्वतः असं म्हणतात, वडिलांच्या अनुपस्थितीमुळे मला नेहमी हीन भावना जाणवली, पण त्यातूनच मी स्वतःला नवीन मार्ग तयार करत राहिले। घराची परिस्थिती कठीण असल्यामुळे जॉर्जिया लहान वयापासूनच काम करू लागल्या। त्या बारमध्ये पे सर्व्ह करायच्या, दुसऱ्यांच्या घरी बेबी सिटिंग करायच्या। आयुष्यातील प्रत्येक छोट्या गोष्टींसाठी त्यांना संघर्ष करावा लागला आणि याच संघर्षातून त्या अधिक कणखर, धाडसी आणि दृढ निश्चयी बनल्या। आर्थिक अडचणी असूनही त्या अभ्यासात खूप हुशार होत्या आणि त्यांना लहानपणापासूनच राजकारणाची आवड होती। 1990च्या दशकात इटलीमध्ये मोठी राजकीय उलथापालथ सुरू झाली। क्वीन हँड्स भ्रष्टाचार घोटाळ्यामुळे अनेक जुनी मोठे राजकीय पक्ष कोसळले आणि याच काळात फक्त 15 वर्षाच्या वयात जॉर्जिया मेलोनी यांनी इटालियन सोशल मुवमेंट्स या पक्षात प्रवेश केला। हा पक्ष बेनिटो मुसोलिनी यांच्या फॅसिस्ट विचारसरणीशी संबंधित मानला जातो। पहिल्यांदा पक्षाच्या कार्यालयात गेल्यावर त्यांनी थेट सांगितले, मला या पक्षाची सदस्य व्हायचंय। हे ऐकून तिथले कार्यकर्ते आश्चर्यचकित झाले। पक्षाच्या युवा शाखेत काम करताना त्यांचे नेतृत्व, त्यांचे गुण दिसू लागले। 1995 मध्ये MSI पक्षाचे रूपांतर नॅशनल अलायन्स या नव्या पक्षात झाले। 1996 मध्ये जॉर्जिया मेलोनी पक्षाच्या युवा प्रमुख झाल्या आणि त्याच वर्षी त्या रोमच्या काउन्सिलर म्हणून निवडणूक लढवू लागल्या आणि त्या निवडून देखील आल्या। 2006 मध्ये त्या प्रथमच इटलीच्या खालच्या सभागृहात खासदार म्हणून निवडून आल्या। यानंतर 2008 मध्ये सिल्विओ बेर्लुस्कोनी यांच्या सरकारमध्ये जॉर्जिया मेलोनी यांनी युवक कल्याण मंत्री म्हणून नियुक्ती केली। तेव्हा त्यांचे वय फक्त 31 वर्ष होते। त्या इटलीच्या इतिहासातील सर्वात तरुण मंत्री ठरल्या। 2012 मध्ये त्यांनी स्वतःचा पक्ष फ्रातेली द इटालिया स्थापन केली। सुरुवातीला या पक्षाला फक्त 2 ते 4% मत मिळाली होती। अनेकांनी त्यांना गंभीरपणे घेतले नाही, पण जॉर्जिया मेलोनी यांनी कधीच हार मानली नाही। त्या सातत्याने पक्ष वाढवू लागल्या, स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आणि मग आली 2022 ची निवडणूक। या निवडणुकीत मेलोनी यांच्या पक्षाला तब्बल 26% मतं मिळाली। इटलीमधील सर्वात मोठा पक्ष ठरला आणि या विजयासह जॉर्जिया मेलोनी या ठरल्या पंतप्रधान। इतिहासातील पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या। त्यांची विचारधारा ही फार उजवी राष्ट्रवादी मानली जाते। त्या कठोर राष्ट्रवाद, सुरक्षित सीमा आणि पारंपरिक ख्रिस्ती कुटुंब व्यवस्थेचे समर्थन करतात। मुसोलिनी यांच्या फॅसिस्ट पार्श्वभूमीशी संबंधित विचारांमुळे त्यांच्यावर अनेकदा टीकाही झाली, मात्र त्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत इटलीचा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला।
आता भारताशी असलेल्या संबंधाबद्दल बोलायचे झाले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील इटली भेटी दरम्यान जॉर्जिया मेलोनी स्वतः रोम विमानतळावरती स्वागतासाठी उपस्थित होता आणि या भेटीत व्यापार, गुंतवणूक, प्रगत तंत्रज्ञान आणि विविध जागतिक मुद्द्यांवर देखील चर्चा झाली. दोन्ही नेत्यांमध्ये चांगले वैयक्तिक संबंध असल्याचेही दिसून आले आणि भारत इटली मैत्री अधिक मजबूत होत असल्याची चर्चा देखील जगभरात प्रसिद्ध झाली. मित्रांनो, जॉर्जिया मेलोनी यांची कहाणी आपल्याला एक मोठा संदेश देते. परिस्थिती कितीही कठीण असली, संघर्ष कितीही मोठा असला तरी जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावरती कोणतीही व्यक्ती यशाच्या सर्वोच्च शिखरावरती पोहोचू शकते. बारमध्ये काम करणाऱ्या एका सामान्य मुलीपासून ते जगभरात एका मोठ्या देशाच्या पंतप्रधान असल्याच्या या प्रवासाबद्दल खरोखरच आपल्याला त्यांचा अभिमान वाटायला हवा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.